महाराष्ट्र शासनाने सध्या नुकताच एक शासन निर्णय जारी केलेला आहे आणि तो म्हणजे ओबीसी समाज अर्थात मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नोंदी असणाऱ्यांना आता ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यास कोणतीही अडचण असणार नाही। तर त्या संदर्भात हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, संदर्भाधीन वाचा क्रमांक 1 व क्रमांक 3 अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरता सन 2001चा महाराष्ट्र अधिनियम व क्रमांक 23 व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरता नियम तयार करण्यात आलेले आहेत। यामध्ये हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना, बघा त्यांनी काय म्हटले, मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम अधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे। म्हणजे आपल्या मराठा समाजासाठी जी चौकशी समिती जी नेमलेली आहे त्यामध्ये सदस्य कोण आहेत बघा। समिती सदस्य ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि तिसरं सहाय्यक कृषी अधिकारी। पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी, म्हणजे शेतजमीन आपल्याकडे नाहीच असा जर, म्हणजे आपल्याकडे नसल्याचाच पुरावा, मालकी असल्याचा पुरावा नसल्यास असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे भूमिहीन असेल, शेतमजूर असेल किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक 13/10/1967 तारीख लक्षात ठेवा, 13/10/1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे। 13/10/1967च्या अगोदर ज्यांना मराठा कुणबी असं प्रमाणपत्र पाहिजे आहे त्यांना त्यांचे पूर्वज 13/10/1967 पूर्वी त्यांच्या स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे। या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी। म्हणजे ह्या समितीनं जो पुरावा दिलेला आहे तो पुरावा जे अधिकारी आहेत, अनुषंगिक अधिकारी तर सक्षम अधिकारी, तर त्या अधिकाऱ्यांच्या स्थानिक चौकशीनंतर त्याची खातरजमा केली जाणार आहे। अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील, नातेसंबंधातील काय म्हटले बघा, म्हणजे सक्षम अधिकारी काय करणार की स्थानिक चौकशी करणार। त्यामध्ये त्यांना आपल्या जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील किंवा नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या संबंधातील, नातेसंबंधातील, कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास, म्हणजे त्या व्यक्तीनं काय करायला पाहिजे की कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास त्या व्यक्तीची तयारी असावी, आपली तयारी असावी। तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल। म्हणजे ती कागदपत्र मिळाल्यानंतर कुठलं की नातेसंबंधातील किंवा कुळातील कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन तो काय करेल, उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल। त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील। तर अशा प्रकारे यात महत्त्वपूर्ण काही गोष्टी आहेत। तर ज्यावेळी आपल्याला मराठा कुणबी असं जर प्रमाणपत्र हवं असेल तर त्यांनी सूचना, म्हणजे या शासन निर्णयामध्ये म्हटल्याप्रमाणे की गाव पातळीवर एक समिती गठीत केली आहे। तर ती समिती कुठली आहे, ग्राम महसूल अधिकारी एक आहे, 2 ग्रामपंचायत अधिकारी आणि तिसरं सहाय्यक कृषी अधिकारी। तर ही समिती काय करेल की मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास, हा जर पुरावा नसेल तर काय आहे, 13/10/1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे। म्हणजे त्यांचे पूर्वज किंवा ते स्वतः हे 1967 पूर्वी, 13/10/1967 पूर्वी त्या स्थानिक परिसरात कायमचे रहिवासी आहेत असं प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे। थोडक्यात काय, रहिवासी दाखला। या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी। म्हणजे जे आपल्याला प्रमाणपत्र देणार आहेत, जे सक्षम अधिकारी आपल्याला प्रमाणपत्र देणार आहेत त्यांनी ही सगळी चौकशी करावी, खातरजमा करावी
अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास, म्हणजे जो व्यक्ती आपल्यापैकी जो व्यक्ती त्या सक्षम अधिकाऱ्याकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र मागत असेल, तर तो सक्षम अधिकारी काय करणार की त्यांच्या चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, त्यांच्या कुळातील आणि त्यांच्या नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र कोणाला मिळाले काय हे चौकशी करणार असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या संबंधातील नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिनिधित्व देण्यास ते तयार असल्यास, म्हणजे एक तर त्यांच्या नातेवाईकापैकी कोणाकडे तरी पाहिजे कुणबी जातीचं प्रमाणपत्र, 1967 पूर्वीचा रहिवासी दाखला असावा, म्हणजे ते 1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज त्या स्थानिक पातळीवरती रहिवासी असावेत, अशी ती समिती म्हणजे कोण, ग्राममहसूल, ग्रामपंचायत आणि सहाय्यक कृषी अधिकारी हे समिती ती चौकशी करण्यात आणि वंशावळ देणारी समिती. तर एकंदर गाव पातळीवर स्थानिक समिती वंशावळ समिती सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. ती समिती सगळी चौकशी करेल आपली, आणि त्यानंतर त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतील. म्हणजे हे सगळं केल्यानंतर जो सक्षम अधिकारी आहे तो आपल्याला कुणबी जातीचा दाखला देऊ शकतो. तर हे शासन निर्णय महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा पारित केलेला आहे. त्यावरती उपसचिव महाराष्ट्र शासन वर्षा देशमुख मॅडम यांची सहीसुद्धा आहे. तर अशा पद्धतीनं कुणबी मराठा या आपल्या समाजासाठी आरक्षणाचा जो प्रचंड वाद महाराष्ट्रामध्ये चालू होता तो एकंदर सध्या तरी शांत झालेला आहे असं वाटतं.